पंजाबमध्ये काँग्रेसला नव्या वादळाचा सामना करावा लागत आहे. कारण वाद निर्माण केला आहे थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या पत्नीने. पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू निवडणुकीतील पराभवानंतर जरी बाजूला झाले असले तरी 2027च्या निवडणुकीसाठी ते पुन्हा तयारीला लागल्याची चर्चा रंगली आहे. आणि त्या चर्चेला अधिक तेल ओतणारे विधान केले आहे त्यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धूंनी. त्या स्पष्ट शब्दात म्हणाल्या, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 500 कोटी रुपये द्यावे लागतात. आमच्याकडे ते नाहीत, पण आम्ही पंजाबला सोनेरी राज्य बनवू शकतो. या एका विधानाने पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली. कारण त्यांनी केवळ पैशांच्या खेळाचा आरोप केला नाही तर काँग्रेसमधील आतल्या संघर्षावरही बोट ठेवले. सध्या पंजाब काँग्रेसमध्ये किमान 5 नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत आणि ते सिद्धूंना पुढे येऊ देणार नाही असे त्यांनी उघडपणे म्हटले. याहून धक्कादायक म्हणजे त्या म्हणाल्या, काँग्रेसने नवजोत सिद्धूंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवल्यास ते पुन्हा राजकारणात येतील, नाहीतर बाहेरच ठीक आहे, कमाई ही चांगली होते. या विधानांनी काँग्रेसची अडचण वाढवली आहे. कारण घरातील व्यक्तीकडून आलेला आरोप पक्षश्रेष्ठींना सहन होणारा नाही अशी चर्चा पंजाबमध्ये रंगली आहे. काही नेत्यांनी तर हे विधान थेट दिल्लीपर्यंत पोहोचवले. त्यामुळे सिद्धू यांचे पुन्हा सक्रिय होणे आता आणखीनच अवघड बनले असे चित्र राजकीय वर्तुळात दिसते. दरम्यान तुम्हालाही अशा पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.